तेजस गेला डगआउट मध्ये. वैभव चाळके भन्नाट वेगाने पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टीमचा आता कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक कारण ठरलं, तेजस ज्या पद्धतीने बाद झाला. पहिला चेंडू होता, लेफ्टी लेफ्टी कॉम्बिनेशन आता पाहायला मिळेल. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन बनवलं गेलं होतं, परंतु जसा फलंदाज तेजस बाद झाला त्यानंतर सचिन मैदानाच्या आतमध्ये. फुल्लर लेनचा चेंडू होता, मात्र वेग अधिकचा पाहायला मिळाला. चेंडूला फील्ड करताना काशीनाथ सकपाळ पाहायला मिळतील. आणि खूप कमी खेळाडू आता पाहायला मिळते जे 40+ असून सुद्धा या कोयना प्रीमियर लीग मध्ये खेळ करताना पाहायला मिळत आहेत. आणि याला म्हटलं जातं फिटनेस, आणि ती फिटनेस आपल्याला पाहायला मिळते. काशीनाथ सकपाळ असू द्यात, कालच्या दिवसामध्ये गणेशजी महाराज जे आपल्याला पाहायला मिळाले. पहिली धाव इथे मात्र माऊली स्पोर्ट करिता सचिनच्या बॅटमधून सुरुवात केली जात आहे धाव फलकाला. लेफ्टी कॉम्बिनेशन दोन्ही फलंदाजांचं पाहायला मिळेल. आणि उजव्या हाताने ओव्हर द विकेटने गोलंदाजी या लेफ्ट हँडेड बॅटर करिता सुशांत सकपाळ यावेळी स्ट्रायकर एनकडे सज्ज झाला. हलक्या हाताने टॅप केला. माहीत आहे घातक सुरुवात केली आहे वैभव चाळकेने, आणि त्याला सन्मान देखील देण्याची आवश्यकता आहे. जिथे मात्र वैभव चाळके लाईन से भटके तो पडेगे फटके, आणि लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण राखत गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल या पहिल्या ओव्हरमध्ये. जिथे मॅन्डेटरी असणारं पॉवर प्लेचं षटक प्रशांत सकपाळ पाहू शकताय लॉंग ऑफला, आणि त्याच्यानंतर एक मिड विकेट रिझनकडे क्षेत्ररक्षक तैनात केला युवराजनं पहिल्या षटकामध्ये, तडी PCRच्या बाहेर. आणि PCRच्या इन मध्ये आपण पाहू शकाल अगदी क्षेत्ररक्षणाचं जवळीक साधणार हे जाळं मात्र बनवलं गेलंय, जिथे मात्र जाळ्यामध्ये पहिल्या चेंडूवर फसवलं गेलं गोलंदाज वैभव चाळकेच्या माध्यमातून तेजस मुसळ्याला. आणि तिथून मात्र जणू काही प्रेशर बनला गेलाय, आणि या प्रेशरच्या जोरावरती डॉट बॉल फेकण्याचं काम वैभव चाळके करत आहे. स्वीप केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. या चेंडूवरती सिंगलच मिळेल. अजय सकपाळ इथे चेंडूला फील्ड करतोय स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे. चेंडू जर वळवण्यामध्ये यश मिळालं असतं तर तिथे मात्र धावा मिळण्याची दाट शक्यता होती. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तोच विचार काहीसा वैभव चाळकेच्या विरोधामध्ये करताना पाहायला मिळते दोन्ही फलंदाज. धावा मात्र 3च आल्यात. अप्रतिम गोलंदाजी इथे. पहिलं षटक शांत राहिलंय अद्यापपर्यंत. जर विचार केला षटकामधले 5 चेंडू समाप्त झालेत, आणि एक डिस्टल लावणारा चेंडू देखील या षटकामध्ये पुरेसा ठरू शकतोय. तो डिस्टल लावणारा चेंडू बनवेल काय? इन स्विंग चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने केली पहिल्या षटकाची सांगता. पहिलं षटक आणि त्यासोबतीनं केवळ धाव फलकामध्ये आलेल्या 3 धावा, मिळालेला 1 विकेट वैभव चाळकेच्या नावी. टीम राणा स्पोर्ट्स संघाच्या नावी. चांगला संघ उभा केला गेलाय. संघाचं नेतृत्व, राणा स्पोर्ट्स संघाचं नेतृत्व प्रशांत सकपाळच्या खांद्यावरती. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला गेला तर हॅलो, नुकतेच या ठिकाणी कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय राकेशजी निवळे यांचे आगमन झाले, तरी विनंती आपल्याला या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. कोयना प्रीमियर लीग पर्व दुसरं, या पर्व दुसरं आणि या शृंखलेमधल्या दुसऱ्या दिवसामध्ये हॅलो, तसेच नुकतेच या ठिकाणी आपल्या भारतीय सैन्यामध्ये समाविष्ट असलेले आपले कोयनेचे सुपुत्र अक्षय मरागजे यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती आहे या आपण व्यासपीठावर स्वागत आहे आपलं कोयना प्रीमियर लीग मध्ये. ओव्हर टू यू सिद्धेश. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सकाळचं सत्र आहे आणि मंद हवेचा झोका आणि त्यामध्ये सुरू असणाऱ्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळते. जिथे मात्र पहिली मॅच, त्या पहिल्या मॅच मध्ये मंद झोक्यामध्ये चालणारी मॅच 50 धावेची मॅच होती. प्रति ओव्हर 10 धावेची सरासरी आवश्यक होती, परंतु ती मॅच हातामधून निसटली. ज्या पद्धतीनं जणू काही आपण अलिबाग जवळ आहे आपल्याला इथून, आणि अलिबागच्या समुद्र किनारी उभं केलं की काय मराठा वॉरियर मायनी मालदेव संघाच्या खेळाडूंना, आणि हातामध्ये ज्या पद्धतीनं समुद्र किनारी जी रेती असते, वाळू असते, ती हातातून निसटत जाते, त्या पद्धतीनं ते मॅच त्यांच्या हातातून निघून गेली. पहिले विजयी अंक मिळाले, मात्र हे अंक शोधताना पाहायला मिळतील दोन्ही संघ. प्रशांत सकपाळ दुसऱ्या ओव्हरमध्ये हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू वळण घेत चालला. पुनश्च एकदा सिंगल के अलावा कुछ नहीं है. सिंगल के साथ स्कोर कार्ड की बात 4 धावा.
संत राहिलेली अद्यापपर्यंतची फलंदाजी आहे. सुरुवातीला अधिकचा कालावधी देत असताना क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. सुशांत सकपाळ आणि सचिन जाधव हे दोन्ही फलंदाज. सचिन जाधव या संघाचा करता धरता अर्थातच कर्णधार आहे आणि विपक्षामधून देखील आता कर्णधाराने स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला आणि पहिल्या चेंडूवर सिंगल मिळाले. सुशांत सकपाळ एखादा फलंदाज आता आक्रमकतेचा आधार मिळू शकतोय, आक्रमकतेकडे जाऊ शकत आहे, कारण की धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. जीवनामध्ये हवा पाणी ज्या पद्धतीने महत्वाचं आहे त्या पद्धतीने या क्रिकेटमध्ये धावा महत्वाचा आहे. धावा नसतील तर या क्रिकेटमध्ये अस्तित्व टिकून राहू शकत नाहीये. अर्थातच म्हटलं जाताना की हा क्रिकेट खेळ म्हणजे बॅट आणि चेंडूचा खेळ आहे. ज्याने चेंडू मारलाय तो मात्र जिंकलाय, जो चेंडू हुकलाय तो मात्र हारलाय. आज मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅटमधून धावा येणार आहेत, अधिकच्या धाव्या हव्या असणार आहेत, कारण की विपक्षांना देखील अडचणीमध्ये सुरुवातीलाच आपल्याला अडकवायचं आहे. परंतु ते प्रयत्न करीत असताना अद्यापपर्यंत स्कोर कार्डमध्ये एकेरी दुहेरी धावांमध्ये स्कोर कार्ड पुढे करण्याचं काम मात्र या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अद्यापपर्यंतच्या 7 धावा स्कोर कार्डमध्ये जमा होताना पाहायला मिळाल्या. लॉस ऑफ दी 1 विकेट टीम माऊली स्पोर्ट्स संघाकरिता. माऊली स्पोर्ट्स संघाकरिता ही सुरुवात आहे जिथे मात्र सुरुवातीचे घातक असणारे दोन्ही गोलंदाज पाहायला मिळालेत. एकही अतिरिक्त चेंडू हाताळला नाहीये. हा देखील लोवर फुल्लर लाईनचा चेंडू ऑन साईडला खेळलाय, सिंगलच मिळेल. क्षेत्रक्षणांची देखील दाद द्यायला खऱ्या अर्थानं हवी, कारण की त्यांनी देखील मेहनत तितकी घेतली आहे. प्रति चेंडू ज्या पद्धतीने चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचलाय तिथे मात्र सिंगल आणि डबल वरती शांत करण्याचं काम केलंय. अप्रतिम गोलंदाजी आणि शांत गोलंदाजी तिथे शांत राहिलेली फलंदाजी देखील आहे. गोलंदाज देखील अतिरिक्त नवीन काही करण्याचा प्रयत्न करीत नाहीयेत. त्यांना माहिती आहे सर्व काही आपल्या बाजूने सुरू आहे आणि तिथे मात्र आगळे वेगळे प्रयत्न आपल्याला बॅकफूटवरती आणू शकत आहेत आणि चांगले प्रयत्न त्यांचे देखील. तिथून मात्र धावा रोखल्या गेलेत. अद्यापपर्यंत 9 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत आणि चेंडू समाप्त झालेत 11. म्हणजे चेंडू गणित जर विचार केला तर धावा कमी आलेत. या 12व्या चेंडूची सांगता होईल. 2 षटकं समाप्त होणार आहेत आणि त्यानंतर स्कोर कार्ड मध्ये धावा केवळ आणि केवळ जमा होताना पाहायला मिळतील 9 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये ड्रिंक्स ब्रेक आहे. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक तिसऱ्या ओव्हरमध्ये राहणार आहे, याची नोंद आपण घ्यावी. यानंतर नेक्स्ट मॅच प्रिपेअर राहावं. दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये लामज निवळी स्पोर्ट्स दोन्ही टीम्स कॅप्टन्स आपण सज्ज राहावं. नाणेफेक आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. या चालू मॅच कडे निराशा राहिली आहे, शांत राहिली आहे. मैदान धावा करिता ओळखलं जातं, परंतु जसा कालावधी अधिकचा हे दोन्ही फलंदाज देत आहेत, येत्या कालावधीमध्ये त्यांनी विकेट राखून ठेवला तर कदाचित एअर स्ट्राईक घडवली जाऊ देखील शकते. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत, अर्थातच ज्या ठिकाणी राईट हँडेड बॅटर करिता हवेचा खऱ्या अर्थानं साथ लाभत नाहीये तिथे मात्र लेफ्ट हँडेड करिता हवेचा साथ जरूर असणार आहे. परंतु आता एकामेकाला साथ द्यावी लागणार या क्रीज मध्ये दोन्ही फलंदाजांना. सुशांत सकपाळ आणि सचिन जाधव यांना एक साजेल असा खेळ साधण्याचा आणि पूर्णपणे खऱ्या अर्थानं स्वतःला डॉमिनेट करण्याचा वेळ जरूर आलाय. परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जर पाहिले ना तर बरेच खेळले गेलेत. सुशांत सकपाळच्या खात्यामध्ये 2 निर्धाव चेंडू आहेत, त्यानंतर सचिन जाधवच्या खात्यामध्ये 2 निर्धाव चेंडू आहेत. अर्थातच 4 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले, जिथे 13 चेंडू पैकी विचार केला गेला तर म्हणजे 1 विकेट मिळाले, 5 चेंडू निर्धाव गेलेत. अफलातून चेंडू आणि फर्निचर ब्लास्ट करण्याचं काम केलं गेलं वैभव चाळकेच्या माध्यमातून. शांत राहिलेला सुशांत सकपाळ आता शांततेमध्ये निघालाय डगआउटच्या दिशेने. आता खऱ्या अर्थानं सामर्थ्य दाखवण्याची वेळ आली आहे, कारण की धावा धाव फलकावरती कमी पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज इनायत नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधव.
कारण की खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आता कमजोरी निर्माण झाली आहे, परंतु आता सामर्थ्य दाखवायची वेळ जरूर आली आहे. हॅलो, नुकतेच या ठिकाणी ग्रामपंचायत वडोदचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय दीपकजी सावंत साहेब यांचं आगमन झालं तरी असोसीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर टू यू सिद्धेश. मान्य श्री लक्ष्मणजी जाधव साहेबांचा संघ राणा स्पोर्ट्स संघ चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करीत असताना आणि त्यांच्या विरोधामध्ये सन्मान्य श्री अनिलजी जाधव साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये माऊली स्पोर्ट्स संघाकरिता साहिल जाधव आला आणि संजीवनी देणारा फलंदाज ठरेल काय. येता येता प्रहार चढवण्याचा प्रयत्न हवेमध्ये काशीनाथ सकपाळ कॅच वरती पकडेल झेल आणि साहिल जाधवचा संपेल खेळ. लगातारचा दुसरा विकेट मिळाला वैभव चाळकेला. टोटल विकेट त्याच्या खात्यामध्ये 3 जमा झाल्यात आणि धाव फलकामध्ये 9 धावा स्थिर ठेवण्याचं कार्य केलं गेलंय. कालच्या दिवसामध्ये पहिलं निर्धाव षटक आपल्याला फेकताना गोलंदाज पाहायला मिळाला शुभम मोरे आणि आजच्या दिवसामध्ये अक्षय केसारकर याने देखील निर्धाव षटक हाताळलं आणि तिसऱ्या कगारीवरती हा गोलंदाज पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक देखील त्याला मिळू शकत आहे कारण की सलगचे 2 विकेट्स या अगोदरच्या चेंडूवरती साहिल जाधव आणि त्या अगोदर आपण पाहिलं तर फलंदाज सुशांत सकपाळा माघारी पाठवलाय. एक इफेक्टिव्ह पारी कोणताही बॅटर अद्यापपर्यंत खेळू शकला नाहीये. स्कोर कार्डवरची 9 धावेची स्थिती पाहता एखाद्या बॅटरला आता किमान धावसंख्येकडे तरी वळावं लागणार आहे, जिथे मात्र चांगला टार्गेट आपण विपक्षांना एक अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. अंपायर्सने कळवलंय की या बिमर्क चेंडू आहे आणि या चेंडू नंतर असणार आहे फ्री हिट. ही सुपर डुपर हिट करणारी फ्री हिट मिळाली आहे आणि इथून वापसी करण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागणार आहे. एकात दुसरा मोठा स्ट्रोक तिथून पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये कमबॅक करू देऊ शकत आहे टीम माऊली स्पोर्ट्स संघाला. पहा अप्स अँड डाऊन्स, इट्स अन रूल फॉर क्रिकेट, परंतु बाउन्स बॅक करणं हा देखील महत्वाचा रूल आहे क्रिकेटमध्ये आणि बाउन्स बॅक करणं ज्याला जमतं तोच क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा नव्याने अस्तित्व निर्माण करू शकतोय. आज बाउन्स बॅक करण्याची दाट शक्यता जरूर आहे, परंतु त्यामध्ये उभे असणारे गोलंदाज टीम राणा स्पोर्ट्स संघाचे, जिथे मात्र अंकुर फुटलं जातंय या बीज जे रोवलंय त्याला माऊली स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून, परंतु त्या अंकुराला मोठं करू देत नाहीयेत. त्या वृक्षाला तेवढंच वाढ खुंटली की काय या धावांची हे पाहिलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये दुहेरी अंक जरूर गाठलाय. 10 धावा मैदानामध्ये जमा झाल्यात टीम माऊली स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये, जिथे मात्र विकेट लूज केलेत अद्यापपर्यंत 3. अलॉन द ग्राउंड फटका विकास शिंदे चेंडू पर्यंत मजल मारेल तोवर सिंगल मिळतीये. शांत खेळ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा एक चेंडू आता हाताळावा लागेल, जिथे संकेत सिनकरच्या मैदानामध्ये उतरता त्याला सरप्राईज केलं बीमर चेंडूने आणि एक्स्ट्रा चेंडू आता मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा फेकावा लागणार आहे. सचिन जाधव कर्णधार संघाचं नेतृत्व त्याच्या हाती आहे आणि नेतृत्व उगाच कोणाला मिळत नाही. क्षमता असेल तर काही गोष्टी मिळतात, परंतु आता क्षमतेचा प्रत्यक्षामध्ये साक्षात्कार घडवू द्यावा लागणार आहे. शांत राहिले फलंदाजी, कोणतेही मोठे स्ट्रोक नाहीयेत. अगदी शेवटची मोठी धाव फलकामध्ये येणारी धाव संख्या ती मात्र 2 अंकामध्ये आहे. 18 चेंडूचा खेळ संपलाय. 12 धावा धाव फलकामध्ये. राणा स्पोर्ट करिता असणारी गोलंदाजी काय किमया दाखवली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळणार आहे आपल्याला. त्या ड्रिंक्स ब्रेक मध्ये मात्र जाऊयात आपण DJ मनोज यांच्याकडे. हॅलो, कोयना क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सल्लागार भगवानजी चाळके साहेब यांचे इथं आगमन झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत.
हॅलो, चला निवळी लामद 11 आणि दोस्ती स्पोर्ट्स इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहे. शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. 3 ओव्हरची आपण पहिल्या इनिंग मधली खेळी जर पाहिली ना, अडचणीमध्ये आहे, खूप अडचणीमध्ये आहे. अडचणी आता दूर कराव्या लागणार आहेत. संकटामध्ये फसला गेलाय. संकट चारही दिशेने ओढावली गेली आहेत, परंतु संकट मोचन बनावं लागेल. आता सागर गोलंदाज या चौथ्या षटकाकरिता पाहायला मिळेल. सागर आलाय अगदी खोलवर टप्प्यामध्ये, गोलंदाजी पाहायला मिळाली. जो चौकोन आहे ना, अगदी त्या चौकोनामध्ये चेंडू पाहायला मिळाला. हा देखील 19वा चेंडू आहे. त्यामध्ये सुरुवात करतोय निर्धाव चेंडूच्या मदतीने सागर सकपाळ. जिंकण्याची भीती बाळगू नका. जेव्हा जिंकण्याची खऱ्या अर्थानं संधी असते आणि पराभवाची भीती वाटत असते, ते पराभवाची भीती मनामध्ये बाळगू देऊ नका. कारण की जिंकण्याची सुरुवात देखील तेव्हाच करा जेव्हा पराभवाची भीती अधिक वाटत असते. आणि पराभवाच्या दिशेने धाव फलकावरती माहीत आहे पहिल्या नाण्याची बाजू सुरू जरूर असेल, परंतु सेकंड इनिंगमध्ये मोठी धावसंख्या नसेल तर प्रशांत सकपाळला रोखणं, त्याच्यानंतर विचार केला तर मैदानामध्ये दुहेरी अंक गाठण्याचा प्रयत्न फसणार आहे. सिंगल मिळते परंतु निराशा 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 इथे देखील माघारी जाताना पाहायला मिळेल. संकेत सेनकर. नाही आहेत आणि हे काहीसं कारण राहिलंय की अद्यापपर्यंत पाहायला मिळालं की अशी कोणतीही मॅच आपण पाहिली नाही जिथे मात्र तब्बल अद्यापपर्यंत जर पाहिले तर 20 चेंडू समाप्त झाले असतील आणि एकही मोठा फटका आला नाहीये. एकही मॅच आपण पाहिली नाहीये. आणि पहिली मॅच आहे जिथे किमान बाउंड्री शोधणं कठीण गेलंय. अर्थातच विपक्षी संघाची जी गोलंदाजी आहे ती अप्रतिम आहे. 15 रन्स कंप्लीट केल्या जात आहेत. 15 धावा स्कोर कार्ड मध्ये. सागर सकपाळच्या विरोधामध्ये शैलेश काही नवीन मोठ्या धावा दाखवेल, या स्थितीमध्ये संघाला सावरेल. एक किमान टार्गेट मिळवणं हातामध्ये ही प्रामुख्याने सध्याची स्थिती राहिली पाहिजे. ही भूमिका ठरली पाहिजे प्रत्येक येणाऱ्या फलंदाजाची. कारण की राणा स्पोर्ट्स संघाने जी गोलंदाजीमध्ये किमया दाखवले त्यासमोर जरूर नतमस्तक झाले फलंदाज, परंतु यापुढे एक किमान टार्गेट सेट करावा लागेल विपक्षांकरिता आणि तो प्रयत्न मैदानामध्ये करताना फलंदाज शैलेश आणि सचिन सिंगलच मिळेल. एकही मोठा फटका नाहीये. जणू काही आळस भरलाय. सकाळची सुस्ती दूर झाली नाहीये माऊली स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांची आणि त्या कारणास्तव स्कोर कार्ड मध्ये अद्यापपर्यंत केवळ आणि केवळ 16 धावा. चेंडू अधिक संपलेत मित्र आणि धावा स्कोर कार्ड मध्ये केवळ 16 आहेत. 16 धावा गोळा झाले आहेत, परंतु एक खासा इफेक्ट नाही पडणार आहे या इनिंग मध्ये. सोपीशी मॅच बनून राहील. अजून देखील चेंडू शिल्लक जरूर असणार आहेत बरेच. पहिला चौकार मिळेल काय? क्षेत्ररक्षक इथे देखील आहे. हा कर्णधारी कशा पद्धतीने केली आहे. फेक खराब झाली जरूर. त्यानंतर 2 धावा मिळणार आहेत. 2 रन के साथ स्कोर कार्ड की बात. 18 रन जुड़ चुके हैं. 18 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत आणि हातामध्ये इथून पुढे चेंडू शिल्लक राहणार आहेत केवळ 7 चेंडू शिल्लक राहणार आहेत. 18 धावा स्कोर कार्ड मध्ये. थंड राहिलेली फलंदाजी पहा. प्रेक्षक वर्गापासून सर्व काही शांत राहिले. डीजे मास्टरला संधी केवळ विकेट्स मिळाली तेव्हा मिळाल्या आणि आम्ही देखील पहा शांत पद्धतीने समालोचन. सिंगल स्ट्राइक पुन्हा एकदा सचिन जाधवकडे.
या सिंगलच्या बरोबरीने 19 धावा ही सुरुवात आहे. अजून देखील प्रत्येक टीमला इथून पुढे 4 संधी मिळणार आहेत, कारण की क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळाला म्हणलं जातं संधी देणारा खेळ आहे. नव्याने संधी मिळणार आहे आणि ही संधी प्रत्येकाकरिता महत्त्वाची ठरेल. जशा मॅचेस समाप्त होणार आहेत, स्कोर कार्डमध्ये धावा किती असू द्यात, परंतु पॉइंट्स टेबल या लीगमध्ये आपल्या संघाच्या खात्यामध्ये पॉइंट्स किती आहेत हे महत्त्वाचं ठरणार. जशा मॅचेस जाणार संडेच्या दिवशी आपण पाहू शकता मेगा फिनाले पाहायला मिळणार आणि त्या मेगा फिनालेची सुरुवात जिथे सुपर 8च्या माध्यमातून केली जाणार. त्याकरिता प्रत्येक संघ आता विचार करतोय क्वालिफायर राऊंड खेळण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची. 2 संघ या स्पर्धेमधून बाहेर होताना पाहायला मिळतील. याच दरम्यान आपण पाहतोय की पुढील मॅच जो संघ खेळणार आहे तो म्हणजे दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवडी संघ आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र निवी लामस 11 या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपण पुकार करूया की लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पुढे आपण यायचं. आणि त्याच्याच बरोबरीने दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवी या संघाला मात्र या स्पर्धेमध्ये ज्यांनी स्थान मिळवून दिलंय आणि त्यांना स्पॉन्सर्ड मात्र ज्या पाहुण्यांनी मात्र या ठिकाणी केलेले आदरणीय विजयजी जाधव साहेब आणि त्याच्याच बरोबरीने सन्माननीय शशिकांतजी उतेकर साहेब या दोन्ही सन्माननीय पाहुण्यांना आणि पॅकर्सना आपण विनंती करूया की या व्यासपीठावरती आपण येऊन असनस्त होऊन या मॅचचा आनंद घ्यायचा. आणि त्याच्याच बरोबरीने निवळी लामस 11 यांचे पॅकर आदरणीय प्रमोदजी निवळे साहेब आणि त्याच्याच बरोबरीने आदरणीय सचिनजी चव्हाण या दोन्ही पाहुण्यांना सुद्धा विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं अगदी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. सिंगलने स्कोर कार्ड वाढलं आहे. 20 धावा जमा होताना पाहायला मिळत आहेत. संत एखाद दुसरा प्रेक्षकांचं मन जिंकणारा स्ट्रोक मिळणार का या मॅच मध्ये हे पाहिलं जाणार. रन सध्यापर्यंत खूप कमी आहेत. राकेश जाधव शेवटच्या षटकाकरिता गोलंदाजीचा जिम्मा सांभाळताना पाहायला मिळत आहे. अलॉन द ग्राउंड चेंडू लॉंग ऑफ कडे मितेश जाधव फील्ड करतोय. सिंगल 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 बरेच सिंगल घेतले गेले. लाईफ लाईन वापरली गेली जणू काही. लँड लाईनची खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आपण पाहतोय जुन्या जमान्यामध्ये अगदी लँडलाईन मध्ये आपण ते सेल वापरायचो त्या पद्धतीनं इथे विचार केला गेला तर एकेरी दुहेरी धावा केवळ एका सिग्नल वरती एका फ्रिक्वेन्सीवरती काम केले जात आहे आणि ते एका फ्रिक्वेंट राहण्यामागं या गोलंदाजीचं तेवढंच कार्य आहे. हे फलंदाजी अगदी विचार केला गेला तर निराशा करणारी फलंदाजी पाहायला मिळाली. 2 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. शशिकांतजी उतेकर साहेब देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. 5वा चेंडू या षटकामधला. एवढे भोपळे ना कधी कोणाच्या बागेत निर्माण झाले असतील एवढे या मॅच मध्ये पाहायला मिळालेत. खूप निर्धाव चेंडू गेलेत आणि एकंदरीत हे निर्धाव चेंडू निराशा राहिली आहे माऊली स्पोर्ट्स संघाकरिता. या डॉट बॉलच्या नंतर शेवटचा चेंडू हातामध्ये आहे. राकेश जाधव देखील पहा राऊंड द विकेट ओव्हर द विकेट हे देखील काहीतरी नवीन ट्राय करू घेत आहेत या मैदानामध्ये या मॅच मध्ये. ही मॅच पहिली मॅच या कोयना प्रीमियर लीग 2023 पर्वत दुसऱ्यामध्ये ही पहिली मॅच पाहायला मिळाली की जिथे लो स्कोर देखील पाहायला मिळालाय. जिथे 30 चेंडूंचा खेळ संपला. 22 अंक काढला गेला. 23 धावेची नेक्स्ट इनिंग मध्ये आवश्यकता आहे परंतु एकही बाउंड्री ना एकही षटकार. स्कोर कार्ड मध्ये 22 धावा. चला पुढील मॅचचे जे 2 संघ मात्र या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. आपण टॉस करण्याची विनंती मात्र इथे नक्कीच करणार आहोत. निवी लामस 11 संघाचा कर्णधार आणि त्याच्याच बरोबरीने दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवळी या संघाचा कॅप्टन माझ्या समवेत इथे लगेच टॉस बॉक्स मध्ये दाखल होणं अनिवार्य. कोयना प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरे आणि याचा हा दुसऱ्या दिवसाचा खेळ मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आदरणीय दोस्ती स्पोर्ट्स संघाचे ओनर मात्र या व्यासपीठावरती या कार्यक्रमाची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच 7788 गाडीचे मालक
आदरणीय विजयजी जाधव साहेब जे ओनर असणार आहेत दोस्ती स्पोर्ट्स संघाचे, आणि त्याच्याच बरोबरीने एक हाय हँड हँडसम डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय शशिकांतजी उतेकर साहेब, हे सुद्धा ओनर आपल्याला पाहायला मिळतील दोस्ती स्पोर्ट्स या संघाचे दोन्ही मान्यवर. विजयजी जाधव साहेब 7788 एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि त्याच्याच बरोबरीने शशिकांतजी उतेकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आमचे सन्माननीय अध्यक्षांना, आमचे आदरणीय दीपकजी सावंत यांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कौल या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी या व्यासपीठावरती होताना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरी मॅच या ठिकाणी असणारे तिसरा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. नाणेफेकीचा कौल दोन्ही कॅप्टन्स माझ्या समवेत या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये दाखल झाले गेलेत. दोस्ती स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आणि निवळी लामस 11 या दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी आहेत. टॉस मात्र इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. दोस्ती स्पोर्ट्स संघाचा हेडचा कॉल आहे. हेड या ठिकाणी आलेला आहे आणि दोस्ती स्पोर्ट्स संघाने मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय. सर्वप्रथम 5 षटकांची मॅच तुमची खेळवली जाणार आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा तुमचा निर्णय. समोरचा संघ सुद्धा बलाढ्य आहे. बरेचसे खेळाडू त्यांच्या संघामध्ये तुमच्या परिचयाचे असतील, त्यांचा खेळ तुम्ही पाहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा तो प्रयत्न असेल? 50-45 धावापर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. 50-45 धावांपर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. आज तुमचे जे ओनर आहेत आदरणीय विजयजी जाधव साहेब, शशिकांतजी उतेकर साहेब यांनी तुमचा संघ या ठिकाणी उतरवलाय, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? ओनर लोकांसाठी तर आम्ही जिद्दीने खेळायचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेबद्दल मत काय? आज दुसऱ्या पर्वामध्ये स्पर्धा आलेली आहे. स्पर्धेबद्दल जर बोलायचं झालं तर मागच्या वर्षी पण टुर्नामेंट चांगलंच झालेलं आणि त्याच्यापेक्षा अजून डबल आयोजन चांगले केलेलं आहे, त्यांचं मी आभार आहे. नक्कीच शुभेच्छा. फार चांगलं प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जातंय. तिकडे मैदानावरती खेळ सुद्धा सुरू केला झालाय, त्याकडे सुद्धा आपण लक्ष देणार आहोत. परंतु तुमच्या वाटीला प्रथम फलंदाजी आली आहे. किती धावा जमवण्याचा तो मानस असेल? त्यांनी सांगितलंय 45 ते 50, त्यापेक्षा जास्तच करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मिनिमम 60-70 रन करू, कारण बॉल जात आहेत आणि आमचा टार्गेट असेल 70 रनांचा असेल टार्गेट. आम्ही 70 धावांचा तुमचं टार्गेट असणारे शुभेच्छा आपण देऊया, कारण की त्या ठिकाणी मॅच मात्र सुरू झालेली आहे. The news from the toss box is that team Dosti Sports won the toss and they have decided to ball first. याच ठिकाणी पुनश्च एकदा आपण कॅमेरामॅनला विनंती करूया, थोडासा आपण कॅमेरा या ठिकाणी वळवायचा आहे. दोस्ती स्पोर्ट्स संघाला मात्र या स्पर्धेमध्ये ज्यांनी उतरवलेलं आहे असे आदरणीय एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे शशिकांतजी उतेकर साहेब आपल्या समवेत या ठिकाणी या कार्यक्रमाच्या दिशेने टॉसबॉक्स मध्ये जोडले गेलेत. शशिकांतजी उतेकर साहेब, आज तुम्ही संघ या ठिकाणी या मैदानावरती उतरवलेला आहे आणि या जो संघ तुम्ही या मैदानावरती जेव्हा उतरवला आणि जेव्हा तुम्हाला समजलं की तुम्हाला ती ओनरशिप देण्याची संधी मिळालेली आहे, तेव्हा तुमच्या मनामध्ये काय भावना होत्या आणि काय विचार करून तुम्ही हा संघ या ठिकाणी उतरवलात? मी या कोयना क्रिकेट असोसिएशनमध्ये गेल्या वर्षीपासून पहिल्यापासून मी ओनरशिप करतोय. मी आणि विजय जाधव. आम्हाला जी संधी उपलब्ध करून दिली ॲक्च्युली ती सुरेंद्र जाधव साहेबांनी, आणि गेल्या वर्षी देखील आयोजन खूप सुंदर होतं. यावर्षी देखील आयोजन खूप तितकंही सुंदर आहे. आणि बघूया, आमचा पहिलाच सामना आहे. सामन्याची आम्ही नाणेफेक जिंकलेली आहे. बघूया आमचा संघ काय करतो या पहिल्या सामन्यामध्ये. तसेच आमच्याकडे चांगले बॅट्समन बॉलर देखील आहेत. बघूया त्यांच्यावरती पूर्ण संदेश जाधव, आदित्य उतेकर आहे, त्यांच्यावरतीच पूर्णतः आमचा खेळाचा पूर्ण भार आहे. बघूया ते काय करतात आपण. आणि त्याच्याच बरोबरीने आज कोयना प्रीमियर लीग म्हटलं की सगळ्यांना अगदी तालुक्यांची नव्हे तर 3 जिल्ह्यांची एकत्रित स्पर्धा आहे. आणि ही स्पर्धा जेव्हा इतक्या मोठ्या पद्धतीने आज दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश करते, आयोजन इतकं दमदार आणि इतकं देखणं आहे, तर हे आयोजन पाहून, एकंदरीत खेळण्याची संधी पाहून आणि जे आमचे 8 एक्के आहेत हुकमाचे, ज्यांनी जी मेहनत केलेली आहे, त्यांच्या मेहनतीबद्दल आज काय सांगाल? कार्यकारिणीचे तर मनापासून आभार, धन्यवाद देतो. कारण कार्यकारिणी जर असेल तरच सर्व
भले 4 दिवसाचे क्रिकेट सामने असो 5 दिवसाचे, जर कार्यकारिणी ठाम असेल तरच क्रिकेटचं आयोजन भव्यदिव्य होऊ शकतं, हे मी मनापासून सर्वांना सांगतोय. आणि कार्यकारिणीला पुन्हा एकदा धन्यवाद देतो की पुढील वर्षी देखील तुम्ही याच्यापेक्षा आणखीन मोठं आयोजन कराल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. नक्कीच शुभेच्छा असतील शशिकांतजी हुतेकर साहेब आपल्याला. आणि अगदी मनाच्या अंतकरणापासून आपलं आभार. तुम्ही जे सहकार्य या स्पर्धेसाठी आमच्यापर्यंत पोहोचवलेत त्याबद्दल आभार. आणि तुमचं स्वागत सन्मान नक्कीच त्या व्यासपीठावरती थोड्या वेळात केला जाईल. हॅलो, नक्कीच या स्पर्धेला पिंपरी विभागाचे आमचे सन्माननीय सल्लागार, आमचे मार्गदर्शक गोविंद मामा जाधव, तसेच विलाजी सावंत साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा असोसिएशनच्या वतीनं सहर्ष स्वागत. ओव्हर टू यू सिद्धेश. मॅच मध्ये कमी धावांची आवश्यकता होती आणि प्रेझेंटेशन बॉक्स मधून जोपर्यंत कॅमेरा समोरच्या मैदानामध्ये फिरेल तोवर मात्र 23 धावांचा पाठलाग सुरू झाला. 15 रन्स जमा झाले विदाउट लॉस. राणा स्पोर्ट टीमचे दोन्ही धुरंधर खेळाडू मितेश जाधव, प्रशांत सकपाळे, पहा मामा भाचे येतात आणि मामा भाचे आज देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूबला मनगटी ताकद आजमावताना पाहायला मिळाला. चेंडूवरती प्रशांत सकपाळ विजयी षटकार ठोकतोय आणि पहिले विजयी अंक टीम राणा स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये दाखल करतोय. यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. शेक हँड करायचा आहे, त्यानंतर मैदानाबाहेर जावं ही विनंती करेल. आणि विनंती करेल, टॉस जिंकलाय दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवी टीमला, की आपण जो निर्णय घेतला त्यावरती आपण मैदानामध्ये रवाना व्हावं. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये हॅलो, तर या आपण